हा, तर मी ज्या टायमाला मला तकलीफ व्हायची तर माझ्या कांडगावपासून 10 किलोमीटर रायकडून मनमाड गाव आहे, मनमाड सिटी आहे. तिथे गेलो एक डॉक्टरकडे. त्या डॉक्टरने सांगितलं मला का तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही बा, तुम्हाला एक 4-5 दिवसाच्या गोळ्या देतो, त्याच्यात तुम्हाला फरक पडून जाईल. तर मग मी ती 4-5 दिवसाची ट्रीटमेंट त्या डॉक्टरकडून घेतली आणि परत काय मला फरक वाटला नाही. परत मी त्यांच्या गेलो, ते म्हणे आणखी 10 दिवसाची ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला फरक पडून जाईल. पण ते माझा परत आरज वाढतच चालला. तर मग माझी बाई अशी बोलली का बुवा आता इथल्या डॉक्टरांकडून काय बरं वाटणार नाही तुम्हाला, तर तुम्ही एक काम करा, मालेगावला चाला. तर मालेगावला ज्या दिवशी आले ना, तर त्या दिवशी पूर्ण डॉक्टरांचा संप होता मालेगावला. इकडे मग मी ती काय बोलली, आपण इकडे जाऊ बा माझ्या माहेरी, माझ्या आई वडिलांना थांबू आणि सकाळी आपण एखाद्या दवाखाना बघू इकडं कोणतं. मग तिकडे गेलो. नंतर माझे सासरे ते काय म्हणे, इकडे सोनवणे डॉक्टर आहे लखमापूर मध्ये, त्यांच्याकडे जाऊन आपण पाहू विचारून. मग संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते म्हणे एक काम करा, तुमचा आजार थोडासा वाढलेला आहे, तर तुम्ही उद्या कोणत्या परिस्थितीत नौकर हॉस्पिटलला सिटी चोडरे म्हणून त्या मॅडम का म्हणलं, पण माझा आजार त्या अशा ठिकाणी तिकडे कस काय मॅडमला दाखवायचा. तर म्हणे नाही म्हणे तसं काय प्रॉब्लेम नाही, मॅडम सर्व या आजारावर ट्रीटमेंट करता, तुम्ही काय लागायचं काय का म्हणून मोकळ्या मनाने तुम्ही तिकडे मॅडमला सांगायचं मला अशाची तकलीफ आहे, अशा जागेवर आहे, तुम्ही बघून घ्या. तिकडे आल्यानंतर बघितलं मॅडमने ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे आलो, मॅडमने बघितलं. मॅडम म्हणे तुमचं ऑपरेशन करावं लागेल. बरं ठीक आहे. ऑपरेशन केल्यानंतर जे वाटलं ते एकदम माझ्या अनुभवातून असं वाटलं का खरोखर मॅडम म्हणजे एक हेच आहे बुवा, का मला मॅडमनी फरक वाटला, मॅडमनी फरक दिला. आणि मॅडमचं बी पण ज्या दिवशी मला माझा डिस्चार्ज येऊन मला ज्या दिवशी घरी पाठवलं, तर मॅडमनी माझ्या बाईला सांगितलं तुझ्याची होईल का ड्रेसिंग करता येईल का. तर माझ्या बायकोने अशी ड्रेसिंग केली का जे इकडे सिस्टर ज्या करतात ड्रेसिंग या पद्धतीने तिनं घरी मला ती ड्रेसिंग केली. म्हणून मी आज असा एकदम टणटणीत कम्प्लीट आहे. तर मी कुठल्याही पद्धतीचं मॅडमचे म्हणल्यानंतर असं समजतो की मॅडमचे बहुत एकदम माझे उपकार आहे असं समजतो.